तर बघा आपण काय बघत होतो, सॅनिटरी अप्लायन्सेस. सॅनिटरी अप्लायन्सेस मध्ये आपल्याला JWC, बाथ, टॉयलेट, किचन जे आहे ते सॅनिटरी अप्लायन्सेस आहेत. त्याच्यासाठी आपण कोणते टॅप्स यूज करणार आहे, कोणते युटेन्सिल्स यूज करणार आहे, आणि त्याच्यासाठी जे आपलं फ्लोअर आहे किंवा साईड वॉल्स आहे तिथं कोणतं कोणतं मटेरियल यूज करणार आहे आणि त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण इथं सॅनिटरी अप्लायन्सेस मध्ये स्टडी करणार आहे. तर बघा, सॅनिटरी अप्लायन्सेस मध्ये काय सांगितलं मी काल तुम्हाला की वेस्ट अप्लायन्सेस आणि सॉइल अप्लायन्सेस. आता वेस्ट अप्लायन्सेस मध्ये बेसिकली काय आपण जे आपलं वॉटर वेस्ट आहे वेस्ट अप्लायन्सेस मधून पास करतो, आणि जे सॉइल अप्लायन्सेस आहेत त्यामध्ये काय जे सॉलिड किंवा सॉलिड वेस्ट आहे किंवा जे सॉलिड वेस्ट आहे ते आपण इथं वेस्ट सॉइल अप्लायन्सेस मधून पास करतोय. म्हणजे जे वॉटर WC आणि युरिनल्स मधलं जे वेस्ट आहे ते तुमच्या कशातून होणार, सॉइल पाईप, किंवा जे सॉलिड वेस्ट आहे ते सॉलिड वेस्ट तुमच्या कशातून पास होणार, सॉइल पाईप मधून. तर आपण जो सॉइल अप्लायन्सेस मध्ये स्टडी करतोय तो कशाचा आहे, वॉटर क्लोजेस आणि युरिनल्स आहेत. तिथले जे वेस्ट असेल ते वेस्ट कॅरी करण्यासाठी किंवा ते वेस्ट डिपॉझिट करण्यासाठी आपण जे अप्लायन्सेस यूज करणार, जे युटेन्सिल्स यूज करणार ते काय झाले आपले सॉइल अप्लायन्सेस. आणि वेस्ट अप्लायन्सेस मध्ये आपण बेसिकली काय यूज केलेलं आहे, तर जे वॉटर वेस्ट आहे, जे आपलं बाथरूम्स असतील, सिंक्स असतील किंवा वॉश बेसिन्स असतील, ते तिथले जे वॉटर वेस्ट आहे ते वॉटर वेस्ट कॅरी करण्यासाठी आपण काय करणार आहे, वेस्ट अप्लायन्सेस आहेत ते यूज करणार आहे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट, सॅनिटरी अप्लायन्सेस. सॅनिटरी अप्लायन्सेस. आता सॅनिटरी अप्लायन्सेस मध्ये तुम्हाला बेसिक सांगितलं डिझाईन रिक्वायरमेंट्स ऑफ द अप्लायन्सेस. तर आता बेसिकली डिझाईन रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर जो आपला फ्लोअर आहे, जे वॉटर म्हणजे जो फ्लोअर आहे त्याच्यावरती कंटिन्युअस वॉटरचा फ्लो असणार आहे. सो तो फ्लोअर कसा आहे पाहिजे, स्मूथ पाहिजे, नॉन ऍब्झॉर्बंट पाहिजे. म्हणजे जे वॉटर आपलं त्या सरफेस वरती आहे किंवा ज्या सरफेस वरती जे वॉटर आहे ते कसं ऍब्झॉर्ब नाही केलं पाहिजे त्या सरफेसने, ते इझिली आपल्याला रिमूव्ह करता आलं पाहिजे त्या सरफेससाठी. सो तुमचा जो फ्लोअर आहे किंवा ज्या साईड वॉल्स आहेत बाथरूम मधल्या त्यांचा सरफेस आहे तो कसा पाहिजे, नॉन ऍब्झॉर्बंट सरफेस पाहिजे, आणि तो अँटी करोजिव्ह पण पाहिजे. जे तुमचं जे एखाद जे टाइल्स आहेत त्या टाइल्स, आता बाथरूम असेल किंवा किचन मध्ये पण तुम्ही ज्या टाइल्स वरती लावतात त्या कशा पाहिजेत, नॉन करोडिंग टाइल्स पाहिजे, कारण तिथं कंटिन्युअस तुमचा वॉटरचा फ्लो असतो. कंटिन्युअस वॉटरचा फ्लो झाल्यामुळे काय, तिथे जर सारखं पाणी पडत असेल तर ते सरफेस अँटी करोजिव्ह नसेल तर काय होईल, तिथला पूर्ण फ्लोअर आहे तो तुमचा काय होईल, डॅमेज होईल. स्मूथ, अँटी करोजिव्ह आणि इझिली क्लिनेबल मटेरियल हवंय तुमचं. ही तुमची झाली बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट फॉर दी सॅनिटरी अप्लायन्सेस. मग ते बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट मध्ये आपण कोणतं कोणतं, आता हे सगळे क्रायटेरिया कोणतं मटेरियल पास करतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं इथं सिरॅमिक वेअर, विट्रेस इनेमल्ड कास्ट आयर्न टाइल्स, विट्रेस इनेमल्ड प्रिस्ट्रेस्ड स्टील, हे जे मटेरियल आहे याच्या आपण काय करणार आहे, इथं टाइल्स आहेत ते यूज करणार आहे. तुमचं याच्यामध्ये तुम्हाला स्टेनलेस स्टील किंवा प्लास्टिक पण दिलेले, जे तुमचं कसं आहे, नॉन ऍब्झॉर्बंट आहे, अँटी करोजिव्ह आहे आणि इझिली क्लिनेबल मटेरियल आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? येस नो? लक्षात येते का सगळ्यांच्या? येस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता आपले जे WC आहे, वॉटर क्लोजेट आहे, त्याच्यासाठी तुमच्या जे बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट आहेत त्या सगळीकडे सेम राहणार आहेत. तर आता WC मध्ये दिस इज मोस्ट कॉमन टाइप ऑफ प्लंबिंग अप्लायन्स, इट इज ऑल्सो नोन एज टॉयलेट. WC ला आपण काय म्हणू शकतो, टॉयलेट. WC युजली सबडिवायडेड अकॉर्डिंग टू वेअर दे आर माउंटेड. कसे आहेत तुमचे, फ्लोअर माउंटेड आणि वॉल माउंटेड WCs आहेत. मग ते कसे, त्याच्यामध्ये पण तुमचे टँक आहेत. टँक कोणते आहेत, फ्लशिंग टाईप आणि सॉरी, जे फ्लशिंग झाल्यानंतर जे आपलं तुमचं
जे वॉटरचा कलेक्शन आहे तुमचं ते कसं तुम्ही टँक टाईप आहे किंवा तुमचं कसं आहे फ्लशिंग टाईप आहे. मग जे वॉल माउंटेड WC आहे त्याचं बेसिकली कसं असतं तर तुमचं जे वॉटर आहे ते तुमचं फ्लश करून तुम्ही वॉटर ते यूज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय तर जे तुमचं WC आहे त्याच्या तिथेच तुम्हाला एक टँक दिलेला असतो. जो WC आहे तिथेच तुम्हाला टँक दिलेला असतो. त्या टँक मध्ये काय करू शकता तुम्ही वॉटर स्टोअर करू शकता पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये आणि ते तुम्ही फ्लशिंग साठी यूज करू शकता. हे झालं तुमचं वॉल माउंटेड WC ला. आणि फ्लोअर माउंटेड WC ला काय तुम्ही जे तुमचं टँक आहे जे तुम्ही पाणी साठवून ठेवता घरामध्ये तेच पाणी तुम्ही तिथं यूज करू शकता. पण ह्याच्यासाठी पण तुमचं बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट काय जे तुमचं अप्लायन्स आहे त्याचं तर जे तुमचं जे तुम्ही फ्लशिंग साठी वॉटर यूज करताय ते टोटली फ्लश झालं पाहिजे. तुमचे जे ट्रॅप्स यूज केलेले आहेत तुम्ही त्या ट्रॅप्सचं जे मेकॅनिझम आहे किंवा तो ट्रॅप आहे तो व्यवस्थित वर्क झाला पाहिजे. तेवढं क्वांटिटी ऑफ वॉटर तुम्हाला तिथं तुम्ही यूज केलं पाहिजे. जे तेवढ्या अमाऊंट ऑफ वॉटर तुम्हाला तिथं अवेलेबल सुद्धा पाहिजे. हे तुमचं झालं इथं WCचं बेसिक डिझाईन रिक्वायरमेंट. तर याच्यामध्ये आता तुम्हाला दिलेलं आहे फ्लोअर माउंटेड आणि वॉल माउंटेड WC. तर त्याच्यामध्ये द मोस्ट कॉमन वाइडली युज्ड पॅटर्न इज वॉश डाऊन इन विच कंटेंट ऑफ पॅन आर रिमूव्ड बाय ग्रॅव्हिटी वॉटर फ्लश. आता जे वॉल माउंटेड WCs आहेत ते पण रिसेंटली यूज केले जातात, पण जे बेसिक आहेत पहिल्यापासून यूज केले जातात ते कसे आहेत तुमचे फ्लोअर माउंटेड WCs आहेत. त्याच्यामध्ये जे तुमचं फ्लशिंग होतं ते विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी वॉटर फ्लश आहे. आणि जे तुमचं वेस्ट आहे ते तुमच्या ट्रॅप मधून व्यवस्थित पास झालं पाहिजे. तेवढं क्वांटिटी ऑफ वॉटर तिथे तुम्हाला लागणार आहे. आणि जे वॉल माउंटेड WC आहेत त्या वॉल माउंटेड WC मध्ये जो तुमचा टँक आहे तो पण तुम्ही तसा डिझाईन ऑलरेडी केलेला आहे की तुमचं जे अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते रिक्वायर्ड तुम्हाला जितकं लागेल तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला तिथं म्हणजे त्याच्यामध्ये साठवलं जाईल. तेवढं क्वांटिटी ऑफ वॉटर तुम्ही काय करू शकता त्या वॉल माउंटेड WC मध्ये WCच्या टँक मध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता. तर ह्याच्यामध्ये काय जे तुमचे सरफेसेस आहेत म्हणजे फ्लोअरचा असेल आणि साइड वॉल्सचा सरफेस आहे तर तुमचा कसा नॉन ऍब्झॉर्बंट तिथं पण तुम्ही काय करणार आहे टाइल्स यूज करणार आहे. त्या कशा आहेत इझिली क्लिनेबल स्मूथ आणि अँटी कोरोसिव्ह आणि नॉन ऍब्झॉर्बंट टाइल्स असणार आहेत. इथेपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या? लक्षात येते का सगळ्यांच्या? बोलायचंय? यस मॅम. तर हे बघा नेक्स्ट सॅनिटरी अप्लायन्सेस. त्याचा शेप कसा आहे बघा. द पॅन शेप हॅज बीन डेव्हलप्ड फ्रॉम अर्लियर लॉंग अँड शॉर्ट हॉपर टाईप टू प्रोव्हाइड द मिनिमम ऑफ फ्लोईंग एरिया. मग आता त्यांचं कसं आहे तुम्हाला बघा वॉटर सील जे आहे ते वॉटर सील किती 50 mm मिनिमम 50 mm वॉटर सील. आता बघा जे वॉटर सील आहे जे तुमचं आता ट्रॅप आपण जे PQ आणि S टाईपचे ट्रॅप यूज केलेले त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे जो तुमचं वॉटर सील आता इथे दाखवतो तुम्हाला. तर बघा द आउटलेट मे बी ऑब्टेन लेफ्ट और राइट हँड and also P or Q as shown. It may be flushed from high or low level flushing cistern. आता बघा जे तुमचं जे इथे तुम्हाला दिलेलं आहे हा जो तुम्हाला WC दिलेला आहे तो वॉल माउंटेड फ्लशिंग टाइप WC आहे. हा जो तुमचा आहे इथला तुमचा हा आहे तो वॉटर टँक आहे. याच्यामध्ये काय होणार आहे तर याला एक बटन असणार आहे ते तुम्ही ऑन केल्यानंतर काय होणार आहे तुमचं जे वॉटर आहे ते फ्लश होणार आहे तुमच्या ट्रॅप मध्ये. सो हा जो टँक आहे याच्यामध्ये तुमचं रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर तुम्हाला तिथं साठवून ठेवता येईल असा डिझाईन केलेला आहे. मग तुमचं हे जे फ्लशिंग आहे ते तुमचं कसं होईल फ्रॉम हाय टू लो लेवल. जे तुमचं
हाय टू लो लेवल तुमचं जे फ्लशिंग आहे, तुमचं जे वॉटर आहे विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी तुमचं फ्लशिंग होणार. आणि जे फ्लशिंग आहे ते कसं होणार आहे, तुमचं पी आणि एस ट्रॅप मध्ये हाय टू लो लेवल मध्ये असं तुमचं जे काय आहे फ्लशिंग होणार आहे. द हाय लेवल सिस्टम प्रोव्हाइड अ मोर इफेक्टिव्ह फ्लश कम्पेअर्ड टू लो लेवल सिस्टम. आता याच्यामध्ये कसं आहे, जे तुमचा WC चा जो एरिया आहे जितका तुम्ही उंच ठेवेल तेवढं काय होणार आहे, तुमच्या फ्लशिंग साठी तुम्हाला हेल्प होणार आहे. जितका तुमचा हाईट आहे, आता सपोज हा तुमचा टँक आहे, दुसरा कलर घेते मी. तुमची ही जी हाईट आहे, तुमची आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे टोटल हाईट आहे 805 mm आणि इथली तुमची टँकची हाईट आहे 395 mm आणि ही जी हाईट आहे सिस्टमची हाईट ती 185 mm आहे. तर आता ही हाईट आहे 185 mm. तुम्ही जितकी जास्त ठेवाल तितकं काय होईल, तुमचं जे फ्लशिंग साठी तुमचं जे वॉटर आहे ते हाय टू लो लेवल येईल. तुमच्या वॉटरला प्रेशर जितकं उंचावर तुमचं वॉटर असेल तेवढं काय होईल, तुमचं जे प्रेशर आहे वॉटरला तेवढं ते जास्त येईल. सो काय होईल, तुमचं फ्लशिंग आहे ते फ्लशिंग व्यवस्थित होईल. सो तुमची जी इथली हाईट आहे 185 mm आहे, ती तुम्ही जितकी जास्त ठेवेल तेवढं काय होईल, तुमचं जे फ्लशिंग आहे जे किंवा जे वॉटरचा प्रेशर आहे तो तुम्हाला हाय ठेवायला येईल आणि तुमचं काय होईल फ्लशिंग आहे ते विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी व्यवस्थित होऊन जाईल. हे कशामध्ये केले तुम्ही, पी आणि एस टाईपच्या ट्रॅप मध्ये केलेलं आहे. द हाय लेवल सिस्टम प्रोव्हाइड मोर इफेक्टिव्ह फ्लश कम्पेअर टू लो लेवल सिस्टम. हे जेवढी हाईट तुम्ही जास्त ठेवेल तेवढं तुमचं काय होणार आहे, तिथं मोर इफेक्टिव्ह फ्लशिंग होणार आहे. सो इथं काय दिलेलं आहे, हाय लेवल सिस्टम प्रोव्हाइड अ मोर इफेक्टिव्ह फ्लश कम्पेअर्ड टू लो लेवल सिस्टम. लक्षात येते सगळ्यांच्या? लक्षात येते का? येस मॅम. तुम्ही उत्तर नाही दिले तर मला कळणार पण नाही तुम्हाला समजते की नाही, त्यामुळे मी विचारलं की बोलत चला. नेक्स्ट बघा, हे जे डायमेन्शन आहेत हे डायमेन्शन तुम्हाला सगळे स्टँडर्ड डायमेन्शन आहेत. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत, स्मॉल बिग, ते पण तुम्हाला मी सांगेल. आता हे बघा नेक्स्ट, नेक्स्ट आहे WC चे टाईप, ते तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करते. आता WC साठी आपण जे ट्रॅप्स यूज करतोय PQ आणि एस ट्रॅप, त्याचं तुम्हाला ऑलरेडी मी डिस्कशन घेतलेलं आहे. तर बघा, ऑल प्लंबिंग फिक्स्चर हॅव ट्रॅप्स इन देअर ड्रेन्स. These traps are either internal or external to the fixtures. आता आपण जे ट्रॅप्स यूज केलेले आहेत ते कशासाठी यूज केलेले आहेत, WC मध्ये जो आपलं वेस्ट आहे, जे सॉलिड आणि लिक्विड वेस्ट आहे ते वेस्ट आपल्याला काय करायचं, कॅरी करायचे आणि कुठपर्यंत नेऊन ठेवायचे, किंवा आपल्याला ते ड्रेनेज लाईनला जे वेस्ट आहे ते कनेक्ट करायचे. त्याच्यासाठी आपण इथं आता काय यूज केलेलं आहे, ट्रॅप्स यूज केलेले आहेत. ट्रॅप्स आर पाइप्स विच कर्व डाऊन देन बॅक अप. They trap a small amount of water to create a water seal between the ambient airspace and inside of drainage system. आता जे तुमचं WC आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, लिक्विड वेस्ट असणार आहे, सॉलिड वेस्ट असणार आहे. सो ते जे वेस्ट आहे विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला फ्लो करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय, वॉल माउंटेड WC असेल तर त्याच्यामध्ये पण आपण जे हाईट आहे टँकची आपली ती पर्टिक्युलर हाईट ठेवलेली, सो दॅट काय होईल, आपलं जे फ्लशिंग केल्यानंतर वॉटर आहे त्या हाईटला ठेवल्यानंतर फ्लशिंग केलं की त्या वॉटरला काय असेल, पर्टिक्युलर हाईट वरून फ्लशिंग केल्यानंतर त्या वॉटरला काय प्रेशर असणार आहे. सो ते काय होईल, विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी तुमचा फ्लो आहे तो होऊन जाणार आहे. फ्लो कसा होईल तुमचा त्याच्यामध्ये, विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. मग ते जो तुमचा फ्लो होणार आहे तो फ्लो व्यवस्थित होण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर आपण इथं आता ट्रॅप यूज केलेले. तर हे ट्रॅप यूज करण्याचं बेसिक एम काय आहे, तुमचं जे वॉटर आहे ते वॉटर
वॉटर लिकेज होणार नाहीये आणि तुमचा फ्लो आहे तो फ्लो कसा व्यवस्थित होईल. तर तुमची जी ड्रेनेज सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आणि आपण इथे बेसिकली ट्रॅप का यूज केले, जे फोल गॅसेस तुमचे जनरेट होणार आहेत WC बाथ मध्ये, ते फोल गॅसेस पण काय होणार आहेत तुमचे, हे ट्रॅप्स यूज केल्यानंतर तुमचे डायरेक्टली फोल गॅसेसला बाहेर पडायला तुम्हाला एंट्री भेटणार आहे. सो काय होईल तुमचं इथं जे कर्व शेप आहे तो कर्व शेप आणि जे तुमचं क्वांटिटी ऑफ वॉटर आहे, जे स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर आहे ते तुमचं काय होणार आहे, तुम्हाला बाहेर टाकण्यासाठी किंवा तुमच्या जे आयसी चेंबर्स असतील तिथे तुम्हाला ते वेस्ट कलेक्ट करण्यासाठी किंवा तुम्ही जे टँक बाहेरच्या साईडला डिझाईन करता बिल्डिंगच्या तिथे तुम्हाला ते वेस्ट कलेक्ट करण्यासाठी काय होईल, ट्रॅप्सचा यूज होईल. तर बघा आता हे ट्रॅप्स आहेत ते कसे, दिस प्रिव्हेंट सीवर गॅस फ्रॉम एंट्रिंग इनटू द बिल्डिंग. हा जो कर्व शेप आहे त्या कर्व शेप मुळे काय होणार आहे, जे तुमचं सॉलिड वेस्ट, सॉलिड मटेरियल आहे किंवा लिक्विड मटेरियल आहे आणि जे फोल गॅसेस आहेत ते तुमचे इझिली रिमूव्ह होणार आहेत. कशामध्ये, तर हे तुम्ही ट्रॅप्स यूज केल्यानंतर. जे तुमची पाईप आहे, आता सपोज आपण इथे ट्रॅप नाहीये यूज केले, तुम्हाला डायग्राम काढून दाखवते मी. आता आपले हा ट्रॅप आहे, याला कर्व शेप आहे आणि जी आपली पाईप असते त्या पाईपचा शेप कसा असणार आहे, तो जी आपली पाईप आहे ती पाईप आपण डायरेक्टली, सपोज आपण ट्रॅप्स नाहीये यूज केले, आपण नॉर्मल पाईप यूज केलेले आहेत. तुम्हाला व्यवस्थित ट्रॅप आपण काय यूज करतोय बघा, आपण स्ट्रेट पाईप जर यूज केली तर काय होणार आहे, आपण जे WC आहे इंडियन टॉयलेट सपोज आपण कन्सिडर करू, जी आपली पाईप आहे ती आपण स्ट्रेट पाईप यूज केली, इथे थोडस आपल्याला बेंट द्यावाच लागणार आहे. तो जरी दिला, हा आपण दोन पाईप कनेक्ट केलेले, जे ट्रॅप आहे तो नाही यूज केला, आपण डायरेक्टली पाईप टू पाईप कनेक्ट केलेले आहे. तर जे तुमचं वेस्ट आहे ते वेस्ट इथून पास होईल आणि इथून पण पास होईल. पण जे सॉलिड मटेरियल आहे त्याचा फ्लो, सॉलिड आणि लिक्विड मटेरियल आहे तुमचं, त्याचा फ्लो कसा असणार आहे, तो स्मूथ फ्लो तुमचा इथं नाही होऊ शकणार. तसं ट्रॅपला तुम्ही जे बेंड प्रोव्हाइड केलेले आहेत, जे कर्व प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या कर्व मुळे काय होईल, तुमचा जो फ्लो आहे वेस्ट मटेरियलचा तो फ्लो कसा असणार आहे, स्मूथ असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं काय होईल, सॉलिड मटेरियल असेल, लिक्विड मटेरियल असेल किंवा जे फोल गॅसेस आहेत ते तुमचे काय होतील, इझिली त्यांना जो पाथ आहे तो स्मूथ आहे, त्यामुळे काय होईल, तुमचं जो फ्लो आहे तो स्मूथ होणार आणि तुमचं काय आहे, मटेरियल जे आहे तुमचं बाहेर पडायला किंवा ड्रेनेज सिस्टीमला तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. जे मटेरियल आहे ते बाहेर पडायला तुम्हाला इथं मदत होईल. हे तर लक्षात, तो स्मूथ असणार आहे. सगळ्यांनी माईक म्यूट करायचे, ज्यांना बोलायचे त्यांनीच अनम्यूट करून बोलू शकता. जे ट्रॅप यूज केले, ट्रॅप यूज केल्यामुळे तुमचं जे सॉलिड मटेरियल आहे, लिक्विड मटेरियल आहे किंवा जे तुमचे फोल गॅसेस आहेत ते तुम्हाला जे रिमूव्ह करायचे, जे फोल गॅसेस आहेत ते तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली विथ द हेल्प ऑफ ट्रॅप तुम्ही रिमूव्ह करू शकता. जे ट्रॅप आहे त्याचा बेंड शेप आहे किंवा जो कर्व शेप आहे त्याच्यामुळे काय होतंय, तुमचा जो फ्लो आहे तो फ्लो स्मूथ आणि इझी आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं काय होईल, जे मटेरियल आहे, जे वेस्ट मटेरियल तुम्ही बाहेर डायरेक्टली टाकून देताय किंवा ते तुम्ही डायरेक्टली तिथं रिमूव्ह करू शकता. तर बघा आता ट्रॅप टर्मिनॉलॉजी. तर काय आहे इथं ट्रॅप टर्मिनॉलॉजी. ट्रॅप टर्मिनॉलॉजी मध्ये बघा, जो तुम्ही ट्रॅप यूज केलेला आहे त्याचं मेकॅनिझम कसं आहे. तर तुमचा हा ट्रॅप आहे, तर तुमचं बेसिक ट्रॅपचे इनलेट,
एकच मिनिट. ट्रॅपचं तुमचं हे काय आहे, ट्रॅप इनलेट, हे तुमचं ट्रॅप आउटलेट, आणि तुमचा जो ट्रॅप आहे त्या ट्रॅप मध्ये तुमचा जो वॉटरचा फ्लो आहे तो फ्लो कसा किती लेवल पर्यंत असणार आहे, तर तुमचा जे सील आहे वॉटर सील याच्यावरती तुमचा फ्लो होणार नाही. जर याच्यावरती फ्लो झालं तर तुमचं काय होईल, तुमचं वॉटरचा ओव्हरफ्लो होईल. आणि तो तुमच्या ट्रॅप मध्ये आता बघा जे पाईप्स आहे, आता ही ट्रॅप म्हणजे पण काय आहे, एक पाईप आहे, फक्त ती पाईप आहे ती बेंट शेप पाईप आहे. सो तुमचं याच्यामध्ये काय असणार आहे, नेहमी थोडंसं क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल असणार आहे. सो काय होईल त्यांनी तुमचं जे नंतरचे येणारे वॉटर इथे तुमचं काय होणार नाही, एअर गॅप. आता जी पाईप आहे त्या पाईपला तुमचा बेंट आहे इथं, तर पाईपला बेंट असल्यामुळं काय असणार आहे, जर इथं काहीच वॉटर नसेल तर तुमचं काय होईल, इथं एअर गॅप तयार होईल. आणि एअर गॅप तयार झाल्यानंतर काय होणार, जर इथं एअर गॅप तयार झालं तर काय होईल, तुमचं जे नंतर सपोज तुम्ही पाणी इथं वॉटर आहे ते तुम्ही इथं टाकलं तर तुमचं इथं जर एअर गॅप असेल तर काय होणार आहे, तुमचं जे वॉटर आहे ते फ्लो होऊ नाही शकणार. सो तुमचं जे ट्रॅप आहे त्या ट्रॅप मध्ये नेहमी एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ वॉटर तुमचं तिथं असणार आहे. जो तुमचा एअर गॅप आहे सुरुवातीलाच तो रिमूव्ह केला जातो जेव्हा तुम्ही ट्रॅप ऍड करत असता. जेव्हा जे टॉयलेटचं डिझाईन असतं ते जेव्हा तुम्ही ट्रॅप ऍड करत असता तेव्हा काय होतं, तर तिथं तुमचा जो एअर गॅप आहे तो एअर गॅप तुमचा ऑलरेडी रिमूव्ह केलेला असतो. सो तुमचं काय जे ट्रॅप आहे त्या ट्रॅप मध्ये पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ वॉटर तुमचं नेहमी तिथं असणार आहे. आणि तुमचं इनलेट आहे आउटलेट आहे, याला तुम्ही इथं काय म्हटलंय, क्राउन. आणि जो तुमचा ओव्हरफ्लो दिलेला आहे इथं, याच्यावरती तुमचं जे ट्रॅप मधलं वॉटर आहे ते जाणार नाही. सो तुम्ही ट्रॅप तसा डिझाईन केलेला आहे. तर या इकडच्या डायग्राम मध्ये बघा आता, बघा इथं तुमचं इनलेट आहे, इनलेटला तुमचं काय आहे, टेल पीस. जे तुमचं ट्रॅप आहे तो तुमचा कसा डिझाईन केलेला आहे, इथे तुमचं टॉयलेट आहे वरती, इथे तुमचं सपोज वॉल माउंटेड WC आहे, इथे टँक आहे आणि इथे तुमचं टॉयलेट आहे. तर तुमचं हे काय आहे, इनलेट. त्याच्या हे वॉल माउंटेड WC सपोज, आणि इथं तुमचं टॉयलेट तुम्ही इथे डिझाईन केलेलं आहे. सो तुमचं हे काय असणार आहे, इनलेट असणार आहे. इनलेट मधून तुमचं काय होणार आहे, जे वेस्ट मटेरियल आहे, सॉलिड असेल लिक्विड असेल, वेस्ट मटेरियल तुमचं याच्यातून कॅरी होणार आहे. पूर्ण असं तुमचा फ्लो आहे. आणि तुमचं इथून काय आहे, तर आउटलेट आहे तुमच्या ट्रॅपचं. तर आता बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. तुमचा हा ट्रॅप आहे तो कसा, कोणत्या टाईपचा ट्रॅप आहे, कोणी सांगू शकेल का? हा जो ट्रॅप आहे तो तुमचा कोणता टाईप आहे, PQS. आपण 3 प्रकारचे ट्रॅप बघितलेले आहेत. हा कोणत्या प्रकारचा ट्रॅप आहे, PQS. 3 टाईप बघितलेत, कोणता टाईप आहे हा, कोण सांगेल? पी टाइप, पी ट्रॅप. ठीक आहे, तर हा कोणता आहे तुमचा, P ट्रॅप आहे.
तर पी ट्रॅप मध्ये बघा आता कसं मेकॅनिझम केलेलं आहे इथं. तर तुमचं टेल पीस आहे किंवा इनलेट आहे, इनलेट नंतर तुमचा जो ट्रॅप ॲडॅप्टर आहे, ट्रॅप ॲडॅप्टर तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि नंतर तुमचा हा पी टाईपचा ट्रॅप आणि इथे तुम्हाला काय आहे क्लीन आउट. क्लीन आउट आता बेसिकली कशासाठी दिलेलं असतं बघा. तर जे तुमचं सपोज हे तुम्ही नेहमीच नाही यूज करत, जे क्लीन आउटचं मेकॅनिझम आहे ते कशासाठी इथे ट्रॅपमध्ये प्रोव्हाइड केलंय. सपोज तुमचं एखाद्या वेळेस ब्लॉकेज झालं तुमच्या टॉयलेटमध्ये, तर ते ब्लॉकेज तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय हे क्लीन आउटचं जे ऑपरेशन आहे ते तेव्हाच तुम्ही ऑपरेट करू शकता. हे क्लीन आउट जे ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला जे तुमचं ड्रेनेज सिस्टीम आहे, ड्रेनेज सिस्टीम मध्ये आता जे गटर्स असतील किंवा जे टोटल ड्रेन आहे ते आता तुम्ही ओपन ड्रेन नाही आहेत किंवा जे गटर्स आहेत ते ओपन नाही आहेत आजकाल. सो तुम्हाला जेव्हा ब्लॉकेज होईल तुमच्या टॉयलेट्स असतील किंवा तुमच्या सिस्टीम मध्ये ब्लॉकेज होईल, तेव्हा तुम्हाला काय करावं लागत होतं अगोदर की तुमची मेन ड्रेनेज सिस्टीमचे तिथं ते तिथलं काही झाकण आहे ते ओपन करून तुम्हाला डायरेक्टली तिथं काय करायचं होतं, रिमूव्ह करायचं होतं जे काही मटेरियल असेल तिथं. तर तुम्ही इथं काय करू शकता, डायरेक्टली क्लीन आउट तुम्हाला हे जे क्लीन आउट जे दिलेलं आहे इथं ते तुम्ही यूज करून तुम्ही काय करू शकता, जे तुमचं ब्लॉकेज झालेले ते ब्लॉकेज तुम्ही काय करू शकता इथं रिमूव्ह करू शकता. आणि तुमचं जे तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये बेसिक काय आहे, तुमचा एअर गॅप आहे तो कधीच नसला पाहिजे इथं, नाहीतर तुमचा फ्लो आहे वॉटरचा तो कम्प्लीट स्टॉप होईल. त्यामुळे तुमचा जो ट्रॅप आहे त्यामध्ये तुम्हाला नेहमी पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ वॉटर तुमचं तिथं असलं पाहिजे आणि ते राहतच तिथं. म्हणजे जो तुमचा एअर गॅप आहे तो ऑलरेडी रिमूव्ह केलेला असतो जेव्हा तुम्ही ट्रॅप डिझाईन करता किंवा तुम्ही ट्रॅप माउंट करता तेव्हा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का बघा. तुमची काय आहे ट्रॅप आर्म आहे, तुमचं आउटलेट इथे दिलेलं आहे, इनलेट दिलेलं आहे आणि जो तुमचा ट्रॅप आहे तो पी टाईपचा ट्रॅप आहे. आणि तुमचं जे क्लीन आउटचं ऑपरेशन आहे ते कधी तुम्ही यूज करणार, तर जर तुमचं जो ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज जर झाले तुमच्या ट्रॅपमध्ये किंवा डब्ल्यूसी मध्ये, तर तुम्ही काय करू शकता क्लीन आउट यूज करून तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते तुम्ही डायरेक्टली रिमूव्ह करू शकता जर ते ट्रॅपमध्ये झाले असतील. जर तुमचं इनलेट आणि आउटलेटच्या बाहेर काही ब्लॉकेजेस असतील तर ते तुम्हाला डायरेक्टली आयसी चेंबर्स असतील त्याच्यातून रिमूव्ह करावे लागणार. ठीक आहे, लक्ष आहे का सगळ्यांचं, समजतंय का? समजतंय का? नेक्स्ट बघा, नाही चालू आहे सर. तर ट्रॅप बघा तुमचे कोणते कोणते, पी टाईप, क्यू टाईप आणि एस टाईपचे ट्रॅप. जर तुमचा फ्लो आहे, जर तुमचं जे आउटलेट आहे ते हॉरिझॉन्टल असेल तर तुम्ही काय म्हणणार पी टाईपचा ट्रॅप. जर तुमचा आउटलेटला अँगल आहे तर तुमचा क्यू टाईपचा ट्रॅप आणि जर ते 180 डिग्री मध्ये रोटेट केलं असेल तर तुमचं काय असणार आहे एस टाईपचा ट्रॅप. हॉरिझॉन्टल आउटलेट पी ट्रॅप, इन्क्लाइंड आउटलेट क्यू ट्रॅप आणि 180 डिग्री मध्ये किंवा डायरेक्टली डाऊनवर्ड म्हणू शकता आउटलेट असेल तर तुमचं काय ट्रॅप कोणता आहे तर एस टाईपचा ट्रॅप.
ठीक आहे इथपर्यंत. नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ ट्रॅप, फ्लोअर ट्रॅप्स, गली ट्रॅप्स, इंटरसेप्टिव्ह ट्रॅप, ग्रीस ट्रॅप आणि सील ट्रॅप. तर फ्लोअर ट्रॅप काय आहे? इट इज प्रोव्हाइडेड इन द फ्लोअर टू कलेक्ट युज्ड वॉटर फ्रॉम फ्लोअर ऑफ बाथरूम्स आणि किचन्स. जे फ्लोअर ट्रॅप्स आहेत ते कुठे युज केलेले आहेत? तुमचा जो फ्लोअर आहे बाथरूम किंवा जे किचन मधले जे सरफेस आहे त्या किचनच्या सरफेस वरती जे कलेक्शन जे वॉटर तुम्ही युज केलेलं वॉटर आहे ते तुम्हाला कलेक्ट करण्यासाठी जे ट्रॅप युज केलेत त्याला तुम्ही काय म्हणणार? फ्लोअर ट्रॅप्स. नेक्स्ट काय आहे? गली ट्रॅप्स. इट इज डीप सील ट्रॅप विच इज प्रोव्हाइडेड ऑन एक्सटर्नल फेस ऑफ वॉल फॉर डिस्कनेक्टिंग वेस्ट वॉटर फ्लोईंग फ्रॉम किचन, बाथरूम अँड फ्रॉम मेन ड्रेनेज सिस्टीम. तर आता बघा, जे गली ट्रॅप्स आहेत ते कुठे युज केलेले आहेत? जो तुमचा एक्सटर्नल बिल्डिंग सरफेस आहे, एक्सटर्नल सरफेसेस आहेत, तिथं तुमचं जे वॉटर किचन किंवा बाथरूम मधले जे वॉटर आहे ते मेन ड्रेनेज सिस्टीमला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही जे ट्रॅप युज केलेले आहेत ते त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? गली ट्रॅप. कुठं? बिल्डिंग आउटसाइड दी बिल्डिंग जे किचन आणि बाथरूम मधले जे वेस्ट वॉटर आहे ते तुम्हाला ड्रेनेज सिस्टीमला कनेक्ट करण्यासाठी जे ट्रॅप युज केले, जे पाईप्स युज केले त्याला काय म्हणणार आपण? गली ट्रॅप्स. नेक्स्ट, इंटरसेप्टिव्ह ट्रॅप्स. इट इज प्रोव्हाइडेड ऍट जंक्शन ऑफ हाऊस अँड स्ट्रीट ड्रेन टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ फोल गॅसेस फ्रॉम सिवर इन टू द हाऊस. आता इंटरसेप्टिव्ह ट्रॅप्स आहेत ते कुठे युज करणार तुम्ही? तुमचं जे बिल्डिंग आहे, बिल्डिंग आणि तुमचं जे स्ट्रीट आहे, स्ट्रीट ड्रेनेज सिस्टीम, जे तुमचं वेस्ट कलेक्ट केलेले तुम्ही बिल्डिंग मधून, ते वेस्ट तुम्ही कुठं? मेन ड्रेनेज सिस्टीमला कनेक्ट करण्यासाठी जी पाईप ड्रेनेज सिस्टीम आहे तिथे तुम्ही जे ट्रॅप्स युज केलेले आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? इंटरसेप्टिव्ह ट्रॅप. लक्षात येते का? बघा, फ्लोअर ट्रॅप्स जे तुमचं बाथरूम आणि किचन मधले वेस्ट आहे, जे वॉटर आहे ते कलेक्शनसाठी जे ट्रॅप युज केले ते फ्लोअर ट्रॅप. आउटसाइड दी बिल्डिंग आणि आउटसाइड दी बिल्डिंग मेन ड्रेनेज सिस्टीमला जे कनेक्ट करणार ट्रॅप्स ते कोणते तुमचे झाले? गली ट्रॅप. इंटरसेप्टिव्ह ट्रॅप कोणते तुमचे? अजून तुमचं टोटल बिल्डिंगचे जे वेस्ट कलेक्शन केलं तुमचं ते, प्लस तुमचे मेन ड्रेनेज सिस्टीमला तुम्ही कुठं कनेक्ट करणार? सिवर सिस्टीमला. ते तुमचे जे ट्रॅप्स युज केलेले आहेत ते तुमचे झाले इंटरसेप्टिव्ह ट्रॅप. नेक्स्ट आहे ग्रीस ट्रॅप. इट इज युज्ड इन रेस्टॉरंट अँड इंडस्ट्रीज प्रोड्युसिंग लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रीस वेस्ट. रेस्टॉरंट आणि इंडस्ट्रीज जिथं आहे तिथे तुमचे जे ट्रॅप युज केले जातात त्याला काय म्हणायचं तुम्ही? ग्रीस ट्रॅप. नेक्स्ट, सील ट्रॅप. इट इज प्रोव्हाइडेड ओनली वेअर वेस्ट वॉटर कॅरीज लार्ज अमाऊंट ऑफ सिल्ट. जिथं सिल्ट कंटेंट जास्त असतील तुमच्या वॉटरमध्ये तिथं तुमचे काय यूज केले जातात? सील ट्रॅप आहेत. जे तुमचं जे सिल्ट कंटेंट जास्त आहेत तिथलं वेस्ट कलेक्ट करण्यासाठी तुमचे जे ट्रॅप यूज केले गेले त्याला सिल्ट ट्रॅप म्हणायचं. फ्लोअर ट्रॅप, गली ट्रॅप, इंटरसेप्टिव्ह ट्रॅप, ग्रीस ट्रॅप आणि सील ट्रॅप. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. एकदा बघा काय काय बघितलं आपण. जे आपले सॅनिटरी अप्लायन्सेस आहेत त्याचं बेसिक एम बघा काय आहे. जे सरफेस आहे तो नॉन ऍब्झॉर्बंट, अँटी करोजिव्ह आणि स्मूथ सरफेस पाहिजे. त्याच्यासाठी आपण कोणते कोणते मटेरियल यूज केले? जो आपला फ्लो आहे तो विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी कसा फ्लो होईल त्याच्यासाठी आपल्याला वॉटर प्रेशर जे वॉल माउंटेड WC आहे त्याची हाईट किती ठेवायची, सो आपलं फ्लशिंगसाठी जेव्हा आपण वॉटर यूज करतोय त्याला कसं काय मिळेल? प्रेशर मिळेल आणि तुमचा फ्लो आहे तो व्यवस्थित होईल. जे आपण त्याच्यासाठी आपण काय केलेले आहेत? ट्रॅप्स यूज केलेले आहेत. ते कोणते कोणते? P, Q आणि
एस टाईपचे ट्रॅप आहेत. ते कशासाठी, जे तुमचं वेस्ट मटेरियल आहे, सॉलिड वेस्ट असेल, लिक्विड वेस्ट असेल, आणि तुमचे जे फूल गॅसेस आहेत ते तुमचे डायरेक्टली तिथं काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे ट्रॅप्स यूज केल्यामुळं. आणि ट्रॅप्सचं मेकॅनिझम बघा कसं आहे, तुमचं इनलेट आहे, आउटलेट आहे, आणि जे क्लीन आउट आहे ते कशासाठी, आपण जे ब्लॉकेजेस आहेत तुमच्या सिस्टीम मधले ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही इथं काय प्रोव्हाइड केलेले आहे, तुम्हाला इथं ट्रॅप मध्ये क्लीन आउट ऑप्शन आहे, तो तुम्ही यूज करू शकता. जेव्हा तुमच्या ड्रेनेज तुमच्या ट्रॅप मध्ये ब्लॉकेजेस होतील, डायरेक्टली इथला नॉब आहे तो ओपन केला तर तुमचं काय होईल, जे ब्लॉकेजेस आहेत तुमचे इथं रिमूव्ह होतील. जर तुमचा ट्रॅप बघा कसे आयडेंटिफाय करणार तुम्ही, जर तुमचा आउटलेट आहे, आउटलेट हॉरिझॉन्टल असेल तर पी ट्रॅप, आउटलेट इन्क्लाइंड असेल तर क्यू ट्रॅप, आणि आउटलेट आहे ते व्हर्टिकली डाऊन असेल किंवा 180 डिग्री मध्ये रोटेट केले असेल तर तुमचं काय तिथे येणार आहे, एस टाईप ट्रॅप येणार आहे. तर फ्लोअर ट्रॅप, गली ट्रॅप, इंटरसेप्टिव्ह ट्रॅप, ग्रीस ट्रॅप आणि सील ट्रॅप. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, प्रेझेंट द्या, चॅट बॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी, आणि लेफ्ट झालं तरी चालेल.